आज आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल सेक्स डिटर्मिनेशन. जनरली जर बघितलं आपण ह्युमन बिंग असेल किंवा अदर अॅनिमल्स आहेत, मॅमल्स असतील, त्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं क्रोमोझोम थ्रू. जर एक्स वाय क्रोमोझोम आलं तर मेल, एक्स एक्स आलं तर फिमेल. पण काही ऑर्गॅनिझम असे आहेत त्यांच्यामध्ये एक्स वाय क्रोमोझोमचं काही घेणं देणं नाही, म्हणजे ते क्रोमोझोम नुसार सेक्स डिटर्मिनेशन होत नाही. असे काही ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन होत असतं एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू. बरोबर, तर सेक्स डिटर्मिनेशन थ्रू एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता त्याच्यात जर बघितलं आपण तर सुरुवातीला आपण डेफिनेशन लिहून देऊ. बायोलॉजिकल मेकॅनिझम in which sex of organism determined by environmental factor. Environmental factors. Instead of chromosome. म्हणजे काय, एक बायोलॉजिकल मेकॅनिझम आहे. बायोलॉजिकल जैविक एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेस मध्ये काय होतं की जे काही ऑर्गॅनिझम असतील ह्या ऑर्गॅनिझमचं सेक्स डिटरमाइन होणार हे क्रोमोझोमच्या ऐवजी एन्व्हायरमेंटल फॅक्टर होणार. एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील, ह्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू सेक्स डिटर्मिनेशन होणार, म्हणजे याचे जेंडर. बरोबर, तर ह्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा मराइन मोलस्का. मराइन मोलस्का, त्याच्यात एक्झाम्पल बघा इन्सेक्ट जे आहे त्याचं नाव आहे क्रिपिडुला. आता क्रिपिडुला नावाचं जे इन्सेक्ट आहे मराइन मोलस्का आहे. आता ह्या मराइन मोलस्का मध्ये सेक्स डिटर्मिनेशन एक्स वाय क्रोमोझोम किंवा जे काही क्रोमोझोम असतील त्या क्रोमोझोम नुसार सेक्स डिटर्मिनेशन होत नाही. तर याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन कशानुसार होतात तर हे बघा बर्थच्या नंतर आफ्टर बर्थ सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं. म्हणजे आता ह्युमन मध्ये जर बघितलं जनरली तर ज्यावेळेस झायगोट फॉर्मेशन आहे त्यावेळेस कन्फर्म होऊन जाते की जेंडर काय होणार, त्याच्यापासून जे एम्ब्रियो होणार त्याचं जेंडर काय होणार. एक्स वाय क्रोमोझोम जर असतील तर मेल, एक्स एक्स असेल तर फिमेल. तर याच्यात तसं नसतं, बर्थ झाल्याच्या नंतर डिटरमाइन करतं, बर्थ झाल्यानंतर डिसाईड होते की जेंडर काय असेल. आता हे जे ऑफस्प्रिंग असेल हे जर रेड आलोन देन फिमेल, जर हे एकटं राहत असेल बर्थच्या नंतर आफ्टर बर्थ हे जर रेड आलोन म्हणजे एकटं राहत असेल तर हे काय होणार फिमेल डेव्हलप इनटू फिमेल. रेड आलोन एकटं राहत असेल तर, आणि रेड विथ फिमेल, रेड विथ मदर देन डेव्हलप इनटू मेल. हे जे ऑफस्प्रिंग असेल त्याची डेव्हलपमेंट होणार मेल मध्ये, म्हणजे मेल म्हणून उदयास येणार. आता हे कशानुसार राहिले, हे कुणासोबत राहिले किंवा एकटं राहिले ह्याच्यानुसार त्याचं जेंडर डिसाईड राहिले. जर त्या एकटं राहत असेल तर फिमेल म्हणून डेव्हलप होणार, आणि जर ते मदर सोबत राहत असेल तर ते मेल म्हणून डेव्हलप होणार. का, कारण याच्या मागे कारण असं आहे की जी मदर आहे काही स्पेसिफिक हार्मोन सिक्रेट करत असते, त्या हार्मोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये जे मेलचे जे कॅरेक्टर आहेत, मेलचे कॅरेक्टर असतील, मेलचे ऑर्गन असतील, यांची डेव्हलपमेंट होते आणि ते डेव्हलप ऍज अ मेल. आता हे झालं एन्व्हायरमेंटल सेक्स डिटर्मिनेशन फर्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर अजून एक जर बघितलं आपण क्रोकोडाईल. आता क्रोकोडाईल म्हणजे मगर. आता क्रोकोडाईल मध्ये क्रोकोडाईल आता काय होते, क्रोकोडाईल ज्यावेळेस एग प्रोड्यूस करते, एग प्रोड्यूस केल्यानंतर त्या एगला इन्क्युबेशन साठी ठेवावं लागते. बरोबर, आता इन्क्युबेशन साठी ठेवल्यानंतर त्या इन्क्युबेशनच्या वेळेस जे टेम्परेचर असते ते टेम्परेचर डिसाईड करते की या एग्स मधून निघणारे जे काही ऑफस्प्रिंग असतील, जे पिल्ले असतील त्याचं जेंडर काय असेल. बरोबर, जर समजा आता इन्क्युबेशन म्हणजे त्या स्पेसिफिक पिरियड असतो, त्या पिरियड मध्ये स्पेसिफिक टेम्परेचरला ते एग्स स्टेबल असे ठेवावं लागतात. बरोबर, त्याला म्हणतो आपण इन्क्युबेशन. आता इन्क्युबेशनच्या वेळेस जर समजा लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर अशा दोन कंडिशन असू शकतात,
जर हाय टेम्परेचर असेल आणि लो टेम्परेचर, आता क्रोकोडाईलचे एक ज्यावेळेस इन्क्युबेट होतात त्यावेळेस जर हाय टेम्परेचर असेल तर ह्या एक पासून निघणारे जे काही ऑफस्प्रिंग असतील हाय टेम्परेचरला मेल तयार होणार. काय तयार होणार? मेल. आणि लो टेम्परेचर असेल तर फिमेल. बघा आता हे जे क्रोकोडाईल पासून जे समजा ऑफस्प्रिंग निघाले त्याच्या एक्स पासून, त्याच्यात आता एक्स वाय क्रोमोझोम किंवा एक्स एक्स क्रोमोझोम ह्याचं काही घेणं देणं नाही. इन्व्हायरमेंटल फॅक्टर टेम्परेचर काय इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, टेम्परेचर नुसार डिसाइड व्हायला की क्रोकोडाईल पासून निघालेले जे ऑफस्प्रिंग आहेत हे ऑफस्प्रिंग मध्ये बघा मेल कधी होणार आहे, फिमेल कधी होणार. जर हाय टेम्परेचर असेल तर मेल होणार आणि लो टेम्परेचर असेल तर फिमेल होणार. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं आपण तर टर्टल्स म्हणजे कासव. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पण काय होतं बघा, सेम हीच कंडिशन आहे, इन्क्युबेशन नुसारच डिसाइड होतं की टेम्परेचर जे आहे इन्क्युबेशनच्या टाइमला जे टेम्परेचर असणार त्या टेम्परेचर नुसार डिसाइड होणार की याचं जेंडर काय असेल. बरोबर. आता इथं पण इन्क्युबेशनच्या वेळेस टेम्परेचरच्या दोन कंडिशन असू शकतात, एक हाय टेम्परेचर आहे तर लो टेम्परेचर. बघा हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर. जर इन्क्युबेशनच्या वेळेस क्रोकोडाईलची ज्यावेळेस एग प्रोड्यूस होतात त्यावेळेस जर इन्क्युबेशनच्या वेळेस जर समजा हाय टेम्परेचर असतील, काय असेल टेम्परेचर कसं असेल, हाय टेम्परेचर असेल तर जे काही ऑफस्प्रिंग निघतील हे निघतात बघा फिमेल. काय निघणार? फिमेल. आणि जर लो टेम्परेचर असेल तर त्यावेळेस निघणार मेल. आता एखाद्याला वाटेल सर सगळेच मेल निघत असतील हाय टेम्परेचर असल्यावर, सगळेच फिमेल निघत असतील, म्हणजे अवरेज कधी निघणार? ज्यावेळेस समजा मीडियम टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचरच्या आसपासचं टेम्परेचर असेल आणि त्यावेळेस जर समजा इन्क्युबेशन केले असतील तर त्यावेळेस जे काही एक्स असतील त्याच्यातले 50% मेल 50% फिमेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50% म्हणजे करेक्ट 50च नाही तर अप्रॉक्सिमेटली 50% मेल 50% फिमेल निघू शकतात. पण कधी? ज्यावेळेस अवरेज टेम्परेचरला इन्क्युबेशन असेल. जर हाय टेम्परेचरला असेल तर फिमेल, लो टेम्परेचरला असेल तर मेल. आता ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू जे येत आहे, आता जागतिक तापमान वाढत आहे मग या ग्लोबल वॉर्मिंगमुळे अर्थ सरफेसचं पण टेम्परेचर वाढेल. तसंच जे ऍक्वॅटिक इकोसिस्टीम असते त्या ऍक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये पण टेम्परेचर वाढतच असणार आहे. बरोबर. म्हणजे ऍक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये टेम्परेचर वाढल्या कारणामुळे काय व्हायले की जे काही समजा इन्क्युबेशनच्या वेळेस जे टेम्परेचर पाहिजे ते टेम्परेचर ऑलवेज हाय टेम्परेचर भेटायला. कोणतं टेम्परेचर? हाय टेम्परेचर. ह्या कारणामुळे जे काही समजा टॉर्टल्स असतील, कासव असतील त्याच्यामध्ये फिमेल जे असतात त्याचा नंबर इन्क्रीज झालाय. फिमेलचा नंबर इन्क्रीज झालाय. कशामुळे? हाय टेम्परेचर. तर हाय टेम्परेचर कशामुळे येतं? ग्लोबल वॉर्मिंग. सेम तशाच प्रकारे इकडे जर बघितलं आपण क्रोकोडाईल मध्ये जे हाय टेम्परेचर जे व्हायलंय ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यामुळे मेल व्हरायटी जास्त झाल्यात आज कम्पेअर टू फिमेल. मग एक का असं नाही ग्लोबल वॉर्मिंग वाढत जाणार त्याच्यामधल्या फिमेलचा नंबर एवढा कमी होणार की फिमेल लुप्त पण होऊ शकतात. तसंच इकडे मेल लुप्त होऊ शकतात कारण हाय टेम्परेचर होत चाललंय. बरोबर. हे काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत या इन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे सेक्स डिटरमाइन व्हायलंय, पण ह्याचा काही ड्रॉबॅक पण आहे. म्हणजे हे एवढ्या दिवस नव्हता पण हे काही आपल्या आर्टिफिशियल जे ऍक्टिव्हिटी व्हायल्यात समजा ह्या ऍक्टिव्हिटीमुळे हे समजा इश्यू डेव्हलप व्हायले. बरोबर. आता ही ओव्हरऑल कन्सेप्ट जे आहे ह्याला आपण म्हणतो इन्व्हायरमेंटल सेक्स डिटर्मिनेशन, म्हणजे सेक्स डिसाइड केलं जातं इन्व्हायरमेंटल फॅक्टर नुसार.